ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। प्रक्षालितसकलभूतकलङ्गा मुनिविरूपासीत्युक्ता सरस्वती कर्तो नो दुरितु अज्ञानतिमिराज्ञानाञ्जनाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीपरमगुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष्य विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्म संबंधकं भव्य जीवं मना प्रतिबोधकारकमिदं पुण्य प्रकाशकं पाप प्रणाशकमिदं शास्त्रमुद्री मरणगंडिका नामदेवस्य मृत्युकर्तारं श्री सर्वज्ञ देवास्तुतिकर्तारं श्री गंधर्वदेवा प्रतिगंधर्वदेवा तेषां वचोनुसारमासाद्यं पूज्य आचार्य अमित गति विरचितम इदं शास्त्रं श्रोतान सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान वीरो मंगलं गौतमो मुनि मंगलं कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलं सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वन्दे विद्यासागरं वन्दे सरस्वती सिद्धाननत्वा राधादिच्चं चतुर्धाराधनाफलं क्रमीणां ध्रुवं वक्ष्ये स्वस्वरूपोपलब्धे। पंचपरमेष्ठी भगवान की अहिंसामय विश्व धर्म की सिद्धांत शास्त्र की आचार्य भगवान अमित गति महामुनिराज की चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की संत शिरोमणि आचार्य गुरु विद्यासागर जी महाराज की शांतमूर्ति व सर्वरत्नाकर आचार्य गुरु सन्मति सागर जी महाराज की 3.9 करोड़ महामुनिराजों की जैन धर्म अनादि अनिधन आहे आणि अशा या जैन धर्मामध्ये व्यक्तीपेक्षा व्यवस्थेला महत्त्व दिले आहे। प्रत्येक धर्म जगायचं कसं शिकवतो, परंतु एकमेव या विश्वामध्ये जैन धर्म असा आहे तो जगायचं कसं याच्याबरोबर मरायचं कसं हा शिकवणं। प्रत्येक धर्मामध्ये दर्शनामध्ये मृत्यू नको आणि मृत्यूचा दुःख साजरा केला जातो, दुःखवटा साजरा केला जातो। आणि एकमेव जैन धर्म असा आहे की मृत्यू आल्यानंतर त्याचा आनंदाच्या माध्यमातून कसा साजरा करायचा। मृत्यू महामहोत्सव, मृत्यूचा आनंदोत्सव कसा साजरा करायचा हे सांगणारे विश्वातील एकमेव दर्शन आहे। ते दर्शन म्हणजे जैन दर्शन। आपण सर्वजण फार सौभाग्यशाली आहोत। भारतासारख्या पवित्र देशामध्ये जर आपला जन्म झाला, पवित्र एवढ्यासाठी की संस्कृती प्रधान हा देश, या देशामध्ये बहुतांशी प्रत्येक धर्माचे जे महापुरुष झाले त्या प्रत्येक महापुरुषांचा बहुतांशी महापुरुषांचा जन्म या भारतामध्ये झाला। आणि म्हणून त्याला भारत माता, महापुरुषांना, देवांना जन्म देणारी, साधू संतांना जन्म देणारी, शांतीच्या प्रसारकांना जन्म देणारी, अहिंसेचा प्रसार करणाऱ्या महापुरुषांना जन्म देणारी ही भूमी, म्हणून या भारताला माता असं संबोधलं जातं। अनेक विचाराची लोक इथे राहत असताना सुद्धा त्या सर्वांच्या मध्ये गोडवा आणि आनंदानं एकमेकांना सहाय्य करत, सहकार्य करत जगणारी ही भूमी, म्हणून या देशाला माता असं संबोधलं जातं। पण या भारत देशामध्ये
अनादिकालापासूनची जैन परंपरा, जैन दर्शन या देशामध्ये, म्हणून या देशाला भारत हे नाव सुद्धा आपल्या वर्तमानमधील प्रथम तीर्थंकर आदिनाथ भगवंतांचे प्रथम चक्रवर्ती भरत चक्रवर्ती, की ज्यांनी षटखंडावर अधिपती चार चतुर्थ काळात पहिल्यांदा कोण केलं असेल तर त्या भरत चक्रवर्तींनी, आणि ते भरत चक्रवर्ती जैन आणि प्रथम तीर्थंकरांचे पुत्र असल्यामुळे ह्या देशाला भारत म्हणून संबोधलं जातं. अशा जैन कुलामध्ये तुमचा आमचा जन्म झाला, की तो जन्म फक्त वीतहत्येला म्हणतो, व्यक्ती व्यवस्थेला म्हणतो, वस्तू व्यवस्थेला म्हणतो, व्यक्ती व्यवस्थेला महत्व देत नाही. आणि त्या दर्शनामध्ये वास्तविक गुणांची पूजा केली, व्यक्तींची पूजा नाही. म्हणून बहुतांशी आचार्यांनी जितके काही ग्रंथ लिहिले त्या ग्रंथांचं मंगलाचरण त्या ठिकाणी करताना गुणांची आणि त्या व्यवस्थेची नमस्कार केला. फार कमी आचार्यांनी किंवा मुनी महाराजांनी एखाद्या विशेष तीर्थंकरांची किंवा एखाद्या विशिष्ट भगवंतांचं नाव घेऊन त्या ठिकाणी मंगलाचरण अथवा ग्रंथ लिहिले. आणि अशा या जैन दर्शनामध्ये जगायचं कसं हा तर आदर्श सांगितलाच, पण मरायचं कसं हा आदर्श सांगितला. मी कायम एक वाक्य सांगतो, जीवन एक गणित आहे आणि त्याचं उत्तर शांती आणि समाधान. त्यासाठी योग्य वेळेला सद्गुणांची बेरीज, दुर्गुणांची वजाबाकी, संयमाचा गुणाकार आणि कषायाचा भागाकार हे करणं फार गरजेचं आहे. आणि हे योग्य वेळी समजावून सांगणारा हा जैन दर्शन आहे. आम्ही ज्या वेळेला हायस्कूलमध्ये शिकत होतो ते गणिताच्या विषयामध्ये प्रश्नांची उत्तर शेवटच्या 2-4 पानामध्ये असतात. प्रश्नांची उत्तर शेवटच्या 2-3 पानावर असणार. तसं आयुष्यभर आपण जे वागणार आहे, आपण कसं वागलोय या आपल्या गणिताचं उत्तर आपल्या शेवटच्या 2-4 वर्षामध्ये, 2-4 महिन्यामध्ये आणि अतिच जर सूक्ष्म बघितलं तर 2-4 तासामध्ये, त्याच्यापेक्षाही सूक्ष्मतेने गेला तर शेवटच्या 2-3 मिनिटांमध्ये आपल्या जीवनाचं रहस्य, आपण कसं वागलो, आपण कोणाला सांगायची गरजच नसते. आपला मृत्यूच आपल्या जीवनाला सांगत असतो. आम्ही आयुष्यावर कसं वागलोय हे आमचा मृत्यू सांगत असतो. आणि ते गणित सोडवण्याची सुद्धा पद्धत असते. खाली उत्तर बरोबर आहे, पण गणिताचे स्टेप्स जर चुकले तरी 0 मार्क असतात. आणि स्टेप्स तुम्ही बरोबर गेले आणि चुकून उत्तर जरी चुकलं तरी 5 पैकी 2 किंवा 3 तरी मार्क असतात. म्हणून जैन धर्माला मृत्यूला जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व मृत्यूची व्यवस्था जी करत आपण जाणार आहे त्याच्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि मग त्याचा कालावधी 12 वर्षाचा सांगितला. त्या स्टेप्स, त्या व्यवस्था, ते सूत्र, ते फॉर्म्युला, की मी माझ्या मृत्यूच्या दिशेनं आनंदानं मृत्यू कसा स्वीकारायचा. मृत्यू जवळ आल्यावर लोक पळतात ना, पण मृत्यूला समोर कसं बोलवायचं, त्या मृत्यूला चॅलेंज कसं द्यायचं, आव्हान कसं द्यायचं आणि आव्हान देऊन आनंदानं आपल्या शरीराचा त्याग कसा करायचा हे शिकवलं
शिकवणारं एकमेव दर्शन आहे, ते म्हणजे जैन दर्शन. आणि मग ते आव्हान कसं स्वीकारायचं, त्याचा आनंदानं त्याग कसा करायचा, कोणत्या वेळी काय स्वीकारायचं, कोणत्या वेळी काय सोडायचं, ते सोडायचं स्वीकारायचं, सोडायचं स्वीकारायचं कसं करायचं. आणि शेवटला सगळ्यांचाच मोह, पर वस्तूचा, पर पदार्थाचा, पर व्यवस्थेचा सगळ्याचा त्याग करून स्वद्रव्य, स्वक्षेत्र आणि स्वकाम आणि स्वभाव या सगळ्याला कसं सुरक्षित ठेवायचं. कमीत कमी कालावधीमध्ये आपल्या स्वरूपाची आणि आपल्या स्वभावाची जी शक्तिरूप विद्यमान आहे, त्या स्वरूपाला आणि त्या स्वभावाला प्रकट रूपानं कसं सिद्ध करायचं, साध्य करायचं, याचं अत्यंत सुंदर आणि समीचीन, काही ठिकाणी सुंदरता मिळेल पण समीचीनता मिळणार नाही, काही ठिकाणी समीचीनता मिळेल पण सुंदरता असत नाही. ती सुंदरता आणि ती समीचीनता दोन्ही पद्धतीनं व्यवस्थित विश्लेषण करणारे काही शास्त्र आहेत. त्याच्यामध्ये मुख्यतः वर्तमानमध्ये एक भगवती आराधना शिवकोटी आचार्यांची आणि एक अमित गती आचार्यांची मरण कंडिका. भगवती आराधना फार सुंदर ग्रंथ आहे, पण विश्लेषण जास्त असल्यामुळे काही वेळेला ते समजण्याला जटिल आणि कठीण असतं. जसा ग्रंथ एकच आहे, कर्मकांड, जीवकांड, हे ग्रंथ एकच आहे, पण त्या किंवा तुमच्या सगळ्यात सोपा विषय घेतला तर समयसार, ग्रंथ एकच आहे, पण समयसारची टीका एक अमृतचंद्र आचार्यांनी लिहिली आणि एक जयसेन आचार्यांनी लिहिली. पण समजायला जयसेन आचार्यांची टीका ही आपल्या बोलीभाषेमध्ये सोपी वाटते आणि अमृतचंद्र आचार्य महाराज भगवंतांची टीका थोडी समजायला कठीण आणि जटिल वाटते. पण विषय फार सुंदर, म्हणून आपल्याला जटिल आणि कठीण विषय समजत नाही म्हणून ते चुकीचं आहे असं नसतं, उलट त्याच्यामध्ये जास्त गांभीर्य असतं. तसं मृत्यू महामहोत्सव कसा करायचा, दर्शन आराधना, ज्ञान आराधना, चारित्र आराधना, तप आराधना, ह्या 4 प्रकारची आराधना कशी करायची आणि आपल्या ह्या कर्मावर कसा विजय मिळवायचा, तत्संबंधी हे 2 ग्रंथ वर्तमानमध्ये फार प्रचलित आहेत. ह्या 2च ग्रंथात सांगितलंय असं नाही. आचार्यांनी मूलाचारमध्ये पण सांगितलं 28 मूलगुणांचं पालन जीवनभर कसं करायचं आणि शेवटला समाधी कशी साधायची. पण त्याच्यामध्ये समाधीचा प्रसंग थोडा कमी आहे आणि जीवन कसं जगायचं हे सांगितलेलं आहे. ह्या 2 ग्रंथामध्ये जीवन जगत समाधी कशी करायची त्याचं विश्लेषणपूर्वक सांगितलं. म्हणताना बहुतांशी हे 2 ग्रंथ आचार्य भगवंतांचे आपल्यावर प्रस्तुत आपण सगळीजण करतो. म्हणून जीवन जगणं आणि जीवन मरणं ह्या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आणि ती भूमिका कशी असते, काय असते, त्याचं विश्लेषण आचार्य भगवंतांनी केले. त्या शास्त्राचा प्रारंभ, ग्रंथाचा प्रारंभ आजपासून आपण करायचा. ही शास्त्र में सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र और सम्यक तप, इन 4 आराधनाओं के स्वरूप, भेद, उपाय, साधक, सहायक एवं फल का कथन किया जाएगा. अतः अपने द्वारा और श्रोताओं के द्वारा प्रारंभ किए हुए कार्य में
आगत विघ्नों को दूर करने के लिए मंगलाचरण करते। या शास्त्रामध्ये सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य, सम्यक तप या 4 प्रकारची जी आराधना आहे, त्या आराधनाचं सुंदर आणि सत्य स्वरूप, समीचीन स्वरूप सांगितले। या 4 आराधना आहेत ना, या प्रत्येक धर्मात सांगितले, प्रत्येक दर्शनात सांगितले। प्रत्येक धर्मामध्ये श्रद्धा शिकवलीच जाते, त्या श्रद्धेचं ज्ञान सांगितलंच जातं, आचरण समजावून सांगितलं जातं, तपश्चर्या ही पण सांगितली, पण ती सम्यक असेल याची गॅरंटी नाही। पण या ठिकाणी सम्यक सांगितलं। सम्यकचा अर्थ जसं पाहिजे तसं, जसं आहे तसं, प्रामाणिक। सम्यकचा अर्थ वास्तविक, जसं आहे तसं, समीचीन, योग्य। आणि मग याचा अर्थ जसा आहे तसं त्याचा सिद्धांत। आणि याच्यात का निर्णय आपला होत नाही? एकाने प्रश्न विचारला होता श्रवणबेळगोळमध्ये की आमच्या भगवंतांनी सांगितलंय हे सगळं खरंच आहे, श्रद्धेपूर्वक आहे, म्हणजे आपल्याला स्वीकारायला काही 100% अडचण नाही, पण सिद्ध करायचं झालं तर मग काही लोक म्हणतात वासरात लंगडी काही शानी असते, पण तुम्ही सिद्ध कसं करणार? तेव्हा त्या महाराजांनी फार चांगलं उदाहरण दिलं, उत्तर दिलं की तीर्थंकरांच्या समोशरणामध्ये सुद्धा केवली मुनी महाराज असतात। केवली, त्यामुळं त्यांचा नियमचं जर ते चुकीचं असतं तर हिने त्याला काहीतरी प्रश्न विचारले असते, शंका घेतली असते, ह्यानी कोण शंका घेतली नाही, ह्यांचं पण ज्ञान तेवढ्याच बरोबरीचं आहे, त्यांचं पण ज्ञान तेवढ्याच बरोबरीचं आहे। आपलं जे जैन शास्त्र आहे, वर्तमान मधल्या शास्त्रामध्ये थोडी तरतमता असू शकते, ते केवळ ज्ञानामध्ये जे सांगितलेलं आहे त्याच्यात एक परमामित्व तरतमता आहे। जे आदिनाथांनी सांगितलं तेच शेवटच्या भगवान महावीरांनी तेच सांगितलं। आदिनाथांच्या केवळ ज्ञानात एक वेगळं आलं, आदिनाथांनी सांगितलेले एक मृत्यू महामहोत्सव वेगळा, असं काय नाही। सगळ्या आचार्यांची परंपरा मुनी महाराजांची एकच आहे। फरक काय होऊ शकतो की शेवटच्या श्रुत केवलींनी जे सांगितलं ते सांगितलेलं ऐकण्यात आणि ऐकलेलं लिहिण्यात भाव सगळ्यांचे चांगले आहेत। जेवढ्या आचार्यांनी लिहिलेलं आहे, सांगितलेलं आहे, त्या सगळ्या आचार्यांचे भाव चांगले आहेत, पण ज्ञानावरून कर्माच्या क्षोभक्षमाच्या निमित्तानं हे सगळे ग्रंथ पंचम कालाच्या प्रारंभिक भूमिकेमध्ये लिहिलेले आहेत, काळामध्ये लिहिलेले आहेत, आणि तिथून ज्ञानावरून कर्माचा क्षोभक्षम कमी जास्त होत गेला। आणि त्यामुळे प्रत्येक आचार्याने लिहिताना भाव तर सगळ्यांचे चांगले आहेत, पण यदा कदाचित सिद्धांत पण सांगण्याचा एकच आहे, पण लिहिण्यामध्ये शब्दाचा थोडा इकडं तिकडं होऊ शकतो, आणि त्या शब्दाच्या इकडं तिकडं झाल्यामुळं आम्ही अर्थ काढण्यामध्ये आम्ही काहीतरी कमी जास्तपणा करू शकतो, पण आचार्यांनी लिहिलेलं आणि आचार्यांनी सांगितलेलं हे भगवंतांचंच वचन आहे। त्यामुळं आमची स्वतःची बुद्धी इथं न वापरता जे सांगितले ते समजावून घ्यायचं, आणि जे समजलेलं आहे त्याच्यावर श्रद्धा ठेवायचं, एवढंच आम्ही खाली करू शकतो। आणि असं करणाऱ्याची नक्की समाधी चांगली होते। आणि म्हणून हे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य आणि सम्यक तप या 4 प्रकारच्या आराधनाचं स्वरूप
आम्हाला समजायला पाहिजे. हे 4 प्रकारचे भेद काय आहेत हे कळलं पाहिजे. त्याचे उपाय काय आहेत? सम्यक दर्शनाचे भेद किती, सम्यक ज्ञानाचे भेद किती, सम्यक चारित्र्याचे भेद किती, सम्यक तपाचे भेद किती. भेद कळलं, त्याचं स्वरूप कळलं, त्याचं भेद कळलं, त्याचे उपाय काय काय ते मिळवण्याचे उपाय केले पाहिजे, ते प्राप्त होण्याचे उपाय केले पाहिजे. उपाय प्राप्त झालं, आता त्याची साधना कोण करू शकतो, ती योग्यता कोणाच्यात आहे, ते साधक कोण असतात, सहाय्यक, त्याच्यासाठी सहयोग काय काय, सहकार्य कारण काय काय, आणि मग सांगितलं हे सगळं केल्यानंतर त्याचं फळ काय. या सगळ्याचं कथन या मरणकंडिका या महान ग्रंथामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून आपल्याद्वारे म्हणजे आचार्य अमित कीर्ती महाराजांच्या द्वारे किंवा श्रोतामुखीद्वारे किंवा जे ऐकणार आहेत त्या सगळ्यांच्या द्वारे येणारं विघ्न, येणारे संकट दूर होण्यासाठी, की शास्त्राच्या पूर्णतेसाठी ह्या शास्त्राच्या प्रारंभी मंगलाचरण केले. मंगलाचरण हे आप्त परमेष्ठीच्या बाबतीत विनयाचं द्योतक असतं म्हणून लिहिलं जातं. पंचपरमेष्ठी अथवा आराध्य देवांची, आराध्य शास्त्राची, आराध्य मुनी महाराजांची, पंचपरमेष्ठींची त्या ठिकाणी भक्ती स्वरूप आणि आपल्या स्वतःला ती भक्ती करताना उत्साह निर्माण व्हावा म्हणून त्या ठिकाणी साक्षात आणि परोक्ष रूपामध्ये त्यांची स्तुती करण्याचं कार्य म्हणजे मंगलाचरण. ते कशासाठी करायचं असतं? मंग म्हणजे सुख, ल म्हणजे देणार, आचरण सुखाला देणारं आचरण. मम म्हणजे पाप आणि गळ म्हणजे घालणार, पापाला नाश करणार, पापाला मंद करणार, पापाला संपवणार आचरण म्हणजे मंगलाचरण. आणि आता हे ग्रंथ लिहिला सगळ्या समाधी घेतलेल्या लोकांच्या निमित्तानं, पण आपण आता हे स्वतः कशासाठी कोणाचं निमित्त घेऊन करतोय की श्रुतमती माताजींच्या निमित्त. आणि त्यांचं सुद्धा पूर्वीचं नाव काय होतं? सुमंगल. मंगल स्वरूप तर आहेच, पण एखाद्या व्यक्तीच्या नावापुढे किंवा एखाद्या वस्तूच्या नावापुढं किंवा एखाद्या व्यवस्थेपुढं एखादं विशेषण लावलं तर त्याचं महत्व किंवा त्यांच्यातल्या गुणांची महत्ता अधिक करते. मग सु म्हणजे अजून सुंदर पद्धतीनं, अजून सुंदर पद्धतीनं ज्यांचं आचरण मंगलमय आहे अशी सुमंगल. काही ठराविक लोकांच्या जीवनामध्येच जन्माच्या नावाचा आणि जन्म काढण्याच्या आचरणाचा संबंध गुण आणि नाव याच्याशी कुठं तर संबंध येतो असं फार ठराविक नाव असतं, फार कमी नाव असतं. आणि म्हणून हा ग्रंथ आपण या चातुर्मासामध्ये श्रुतमती माताजींच्या निमित्तानं, त्यांच्या समाधीच्या साधनेच्या निमित्तानं आपण करतो. आणि त्यांच्या गृहस्थ जीवनातीलही नावामध्ये आचरण आहे आणि साधू जीवनामध्ये जे परमपूज्य आचार्य सन्मती सागर महाराजांच्या आशीर्वादानं आणि निर्देशनानं परमपूज्य आचार्य शीतल सागर महाराजांनी जे त्यांचं नाव श्रुतमती, श्रुत म्हणजे ज्ञान, मती म्हणजे बुद्धी, आणि ज्यांची बुद्धी सदैव श्रुतामध्ये
ज्ञानामध्येच असते. आत्मा तर ज्ञान आणि दर्शनमय आहेच, पण ज्यांच्या आत्म्याला मिळालेली बुद्धी समीचीन श्रुतामध्ये ज्ञानामध्ये लागते अशाच लोकांचं आचरण सुमंगल आचरण असतं. म्हणजे पापाला गाळणारं आणि सुखाला किंवा पुण्याला देणार हे आचरण असतं. आणि असं मंगलाचरण या ठिकाणी आपण करतोय. त्याच्यामध्ये दुसरा एक अर्थ आहे विघ्न दूर होण्यासाठी. पण आचार्य विद्यासागर महाराज म्हणतात विघ्न शब्द आणायचाच नाही, निर्विघ्न सुद्धा म्हणायचं नाही. तुम्ही धर्म कशासाठी करताय? पापाच्या नाशासाठी म्हणायचंच नाही. कर्माच्या नाशासाठी म्हणायचंच नाही. नाश विघ्न हे निगेटिव्ह विचार देणारे शब्द आणायचे नाही. मग कशासाठी? स्वरूप आणि स्वभावाच्या प्राप्तीसाठी. स्वरूप आणि स्वभावाची प्राप्ती करायला आहे, कर्माचा नाश झाला. मग आम्ही ते नाश हा शब्द का वापरायचा? वित्राप्तीच्या प्राप्तीसाठी, शाश्वत सुखाच्या प्राप्तीसाठी, शाश्वत स्वरूपाच्या प्राप्तीसाठी, अनंत दर्शन ज्ञान सुख आणि वीर्य अनंत चतुष्टयाच्या प्राप्तीसाठी, सिद्ध शिलेवर विराजमान होण्यासाठी. मग हे सगळे केव्हा होणार आहे? त्याच्या मागे गौण रूपात लिहिलेलंच आहे. हे सगळं कर्माचा नाश होण्याचं आहे. म्हणून कर्माचा नाश असा हा शब्द वापरण्यापेक्षा याची प्राप्ती याच्यासाठी. म्हणून हा ग्रंथ सानंद संपन्न पार पडावा. हा ग्रंथ वाचताना, समजताना, स्वीकारताना आत्म्याचा आनंद, आत्म्याच्या स्वरूपाचा आनंद, आत्म्याच्या स्वभावाचा आनंद आम्हाला तुम्हाला त्याचा प्राप्त होण्यासाठी हे ग्रंथ वाचायचे. आणि म्हणून हा ग्रंथ कसा जर व्हायचा असेल तर आपल्याला त्याचं मंगलाचरण म्हणजे आपतेष्टांची आपण काय केली पाहिजे? पूजा केली पाहिजे, स्तुती केली पाहिजे. आणि ती स्तुती करण्याच्या माध्यमातूनच हा ग्रंथ या ठिकाणी आपण सुरू करतोय. आणि त्याचं प्रारंभिक मंगलाचरण या ठिकाणी सांगितलेलं आहे. सिद्ध भगवंतांची स्तुती करू, अनंत भगवंतांची स्तुती करू, पंचपरमेष्ठींची स्तुती करण्याची ही भावना या ठिकाणी सांगितलेली आहे. सिद्धान नत्वार्धादिश्च चतुर्दाराधनाफलम् क्रमेणाहं ध्रुवं वक्ष्ये स्वस्वरूपोपलब्धये सिद्धान्तत्वादरादिश्च चतुर्दाराधनाफलम् क्रमेणाहं ध्रुवं वक्ष्ये स्वस्वरूपोपलब्धये. सिद्ध परमेष्ठी, अर्हंत परमेष्ठी तथा आदि शब्द से आचार्य, उपाध्याय एवं साधु परमेष्ठियों को नमस्कार करके मैं क्रमशः 4 आराधनाओं और उनका फल अपने स्वरूप अर्थात मोक्ष की प्राप्ति के लिए निश्चय से करता हूँ. या ठिकाणी आचार्यांनी सांगितलं सिद्ध परमेष्ठींची पूजा, अनंत परमेष्ठींची आणि त्या ठिकाणी आदि शब्दाने आचार्य, उपाध्याय आणि सर्व साधू म्हणजेच पंचपरमेष्ठींना मी नमस्कार करतो. मी म्हणजे कोण? ग्रंथकार. आता इथे मी म्हणजे कोण घ्यायचं? आम्ही भाषाकार, तुम्ही ऐकणारे. शास्त्रामध्ये आपलं मन जर स्थिर असेल
दोन वाक्य महत्वाचे. मनाची स्थिरता असेल आणि कथन करणाऱ्या सांगणाऱ्या गुरूंच्यावर जर विश्वास असेल, श्रद्धा असेल, आस्था असेल आणि माझा निर्णय जर फिक्स असेल, ह्या दोन गोष्टी असतील तर लक्षात ठेवा, समोर ग्रंथ पाहिजे असा कोणताही विकल्प होत नाही. समोर शतकात कोणते ग्रंथ होते, पण हे सगळे ग्रंथ लिहिले, ह्याचं कथन कुठं झालंय? ऐकूया, समोशरणातच कथन झालंय. नक्की आपल्याकडे शास्त्र कुठं पाहिजे, विकल्प होणे कुठे, पण असला तर अजून चांगलं कुठं? आपण पाठ करत असतो सकाळी, स्वयंस्तोत्र, भक्ती आदी या सगळ्या गोष्टी करत असतो, सामुदायिक रूपात, तेव्हा नक्की ग्रंथ पुढं पाहिजे, म्हणजे हे पुस्तक. पण नसेल तर फार विकल्प असता कामा, कारण सांगणाऱ्या व्यक्तीवर आणि जे वाचा लागलो त्या ग्रंथावर आणि त्या लिहिलेल्या आचार्यांच्यावर जर श्रद्धा असेल, समर्पण असेल, विश्वास असेल, तर ग्रंथ पुढं असू दे आणि ग्रंथ पुढं नसू दे. परिणामांची स्थिरता पाहिजे, भक्तांचे एकाग्र भाव झाला पाहिजे. जसं शांतीनाथ भगवंतांची स्तुती करताना रावणाचा उद्देश जरी चुकीचा असला तरी, काल संध्याकाळी एक महाभारताचा अतिशय बघताना फार सुंदर वाक्य, त्यात एक वाक्य फार सुंदर अर्थ, कोणालाही कोणाची चूक झाली तर त्या चुकीला ऐकून घेऊन त्या चुकीच्या मागचा उद्देश समजावून घेऊन मग न्यायाधीशांनी आणि गुरूंनी दंड द्यायचं. काय केवळ प्रतिक्रमण आणि प्रायश्चित्त केल्यानंतर त्या धून निघण्यासारखं आहे हे समजावून घ्यायचं. हे प्रायश्चित्त घेणाऱ्यापेक्षा प्रायश्चित्त देणाऱ्याची बुद्धी स्थिर असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे काही चुका या प्रतिक्रमण आणि प्रायश्चित्त मध्ये संपत असतात. प्रत्येक चूक दंडयोग्यच असते असं नाही. मग ती दंडयोग्य आहे काय प्रतिक्रमण आणि प्रायश्चित्त मध्ये श्रीकांत भैया ती चूक संपते याचा निर्णय त्यांच्या क्रियेवर नसतो, याचा निर्णय त्या करणाऱ्या चुकीच्या मागच्या आशयावर, त्याच्या चुकी करणाऱ्या चूक केलेल्याच्या मागे असणाऱ्या परिणाम आणि भावनेवर अवलंबून असतो. त्यामुळं काही चुका चांगल्या भावनेनं परिस्थितीनुसार केल्या असतील तर त्याचं प्रतिक्रमण आणि प्रायश्चित्त घेऊन होऊ शकतं. दंड जाणून बुजून केलेल्या चुकीवर असतं. म्हणून आपल्या सुद्धा अतिचार, अनाचार असं एवढे अतिचार वेगळं, अनाचार वेगळं, अतिक्रमण वेगळं, व्यतिक्रमण वेगळं. म्हणून चूक दिसते म्हणून शिक्षा सगळ्यांना समान नसते. त्या चुकीच्या मागचे आशय, भाव, परिणाम, कारण हे सगळं समजावून घेतलं पाहिजे, शोधलं पाहिजे. आणि मग म्हणून आपल्या भारतीय संविधानाच्या व्यवस्थेमध्ये पुरावे आणि त्या चुकीच्या मागचे कारण
एक महिला एक पुरुषाचा खून करते, जो पुरुष पतीच्या धर्माचं पालन करतो, पण त्या पतीचा दुराचार, त्या पतीचा व्यवहार ह्या पत्नीच्या दुराचाराला योग्य नव्हता, म्हणून तो पती या दुराचारी पत्नीचा वेळोवेळी सूचना देत होता, म्हणून आपल्या पतीचा आपला अडथळा दूर करण्यासाठी एक स्त्री त्या पुरुषाचा खून करते. इथं पण एक खूनच आहे. आणि एक स्त्री आपल्या स्वतःच्या चारित्र्याला वाचवत असताना, समोरच्या पुरुषाच्या अन्यायाचा विरोध करत असताना आणि स्वतःच्या शीलाचं चारित्र्याचं रक्षण करत असताना एखाद्या पुरुषाचा खून झाला, तर दोन्ही ठिकाणी जीवच गेलाय, दोन्ही ठिकाणी वापरण्यात आलेला चाकूच आहे, दोन्ही ठिकाणी जिथं मारलंय ते पोटच आहे, सगळं सेम व्यवस्था आहे, दिसायला क्रिया दोन्ही सेम आहे, त्याचं फळ पण सेमच आहे. पण भारतीय संविधानामध्ये दोन्हींचा दंड एक सांगितला, त्याच्यात अंतर सांगितलं. तसं जैन धर्मामध्ये कोणतीही क्रिया करत असताना त्याचा मागचा आशय जर योग्य असेल तर त्याचं फळ बरोबर मिळतं. मग त्याची शिक्षा, मग चांगलं काम करत असताना आशय चांगला असेल तर त्याच्या पुण्याचा प्रभाव वेगळा असतो. एखादं चुकीचं काम करताना सुद्धा आशय जर योग्य असेल तर त्याला दंड कमी मिळतो, दंड कमी मिळतो. म्हणून इथं 4 प्रकारची जी आराधना आहे ती आराधना मिथ्या दृष्टीची सुद्धा करतो, पण त्याच्यात समीचिंता नसते, सम्यकता नसते. म्हणून सम्यक हा शब्द फार महत्वाचा. सांगितलं की आता तुम्ही पण इथे बसलाय, महाराजजी बसले, ब्रह्मचारी बाया बसले, आता उगाच नाही बसलो तर काय तर महाराज म्हणतील म्हणून इथं स्वाध्यायाला बसलो. आणि मला हे समजावून घ्यायचं आहे आणि मला हे मार्ग आता स्वीकारलं, ह्याला दृढ करायचं आहे, माझं किती पुण्य आहे म्हणून इथं बसणं याच्यात फरक आहे. म्हणून आचार्यांनी जे लिहिलंय ते भगवंतांनीच सांगितलंय, जे भगवंतांनी सांगितले तेच आचार्यांनी लिहिले आणि तेच मला माझे गुरु महाराज समजावून सांगतायत. हा विश्वास असेल आणि ती मनाची स्थिरता, आणि ती स्थिरता मला भविष्यामध्ये मला दृढतेसाठी निर्माण होणार आहे. म्हणून तो शांत ऐकत बसलो, श्रद्धेपूर्वक, समर्पणपूर्वक, तर मग आपल्याला या कोणत्याही आधाराची गरज नाही. आधाराने आधे, आधे माझा आत्मा आहे, आधार गुरूंची शब्द आहे, बस शांत. साधन नहीं, साधना आवश्यक, मात्रा बढ़ाओ. आचार्य सांगतात साधन नाही, साधना महत्वाची आहे. आणि साधन आणि साधनेमध्ये काय फरक आहे? फक्त एक काना, मात्रा. काल जसं सांगितलं प्रवचनात, चित्ता आणि चिंता द्वयोर्मध्ये, या दोन्हीमध्ये फक्त एक अनुस्वाराचा बिंदूचा अंतर आहे, पण एक शरीराला जातं आणि एक आत्म्याच्या स्वरूपाला जातं, स्वभावाला जातं. तसं साधन आणि साधना या दोन्हीमध्ये काय अंतर? काना, मात्रा याचा अंतर आहे. पण तो काना, तो मात्रा स्थिरतेला आणि चंचलतेला निमित्त आहे.
एक एक लोकांना काय असल्याशिवाय जमतच नाही. एक एक व्याख्यान करणाऱ्या लोकांना समोर कॅमेरा असल्याशिवाय बोलता येत नाही. एक एक लोकांना समोर जास्त माणसं असल्याशिवाय बोलता येत नाही. आणि एक एक व्याख्यान करणाऱ्यांना कॅमेरा पण पाहिजे आणि माणसं पण पाहिजे. पण व्याख्यान करणारे आम्ही लोक हे विसरून गेलो की या विश्वातील सगळ्यात छोटी सभा जी अत्यंत महत्वपूर्ण झाली ती सगळ्यात छोटी सभा म्हणजे ऐकणारा एकटा आणि सांगणारा दोन म्हणजे सिंहाची. एका सिंहाला दोन मुनी महाराज उपदेश देत होती. या विश्वातील सगळ्यात इतिहासातील सगळ्यात छोटी धर्मसभा ऐकणारा त्रियांची आहे. तर तो दहाव्या भावात तीर्थंकर झाला. मग सांगणारा मी एकटा आहे, ऐकणारी दोन चार आहेत, ती पण माणसं आहेत, ती पण जैन आहे, धार्मिक आहे. तर त्या दोन चार व्यक्तींना धर्म प्रबोधन करताना का आम्हाला आनंद देत नाही? म्हणजे आमचं व्याख्यान हे आत्मदर्शनासाठी नसून प्रदर्शनासाठी आहे हे सिद्ध होतं. आणि मग प्रदर्शनासाठी केलेलं व्याख्यान हे कीर्तनात जातं, हे प्रवचनात जातं. मग किती लोक आहेत याच्यापेक्षा माझे सांगण्याचे आणि ते घेणाऱ्याचे भाव चांगले विषय संपला. आणि आम्हाला विकल्प का नाही? वैयक्तिक चंद्रपूर सागर महाराजांना हा विकल्पच नाही. का नाही? मला संमती सागर महाराजचे आचार्यांनी एकच वाक्य सांगितलं होतं, खोलीत वाचताना जोरानं वाचायला शिक. खोलीत स्वाध्याय करतानाच आपण जोरात वाचायचं. एकदा स्वतःच जोरात वाचताना वाचायची सवय लागली की स्टेजवर बसल्यावर सुद्धा समोर कोण असलं आणि नसलं तर मी माझ्यासाठीच वाचायला लागलोय हे भाव झाले की मग माणसं कमी आणि जास्तीचा कधी विकल्पच होतो. त्यामुळं गुरुंनी दिलं भरपूर. आमच्या डोळ्यात फाटके आहेत सोडा, पण त्या फाटक्या चुळीत पण कुठंतरी एका कोपऱ्यात साठलेलं नुसतं आम्ही आज जीवनात उपयोगात आणलोय. तर आज आम्ही एवढे आनंदी आहे. जर गुरूंनी दिलेलं सगळं जर आम्ही जरा ती टाकत जाऊन ती जुळी फाटलेली न घेता त्याला शिवून जर चांगली घेतली असती आणि ते सगळंच जर जीवनात आमच्या उतरलं असतं तर अजून किती आनंद आला असता. पण ज्यावेळी गुरु सांगितले त्यावेळी आमच्याकडं विवेक आणि स्थैर्य नव्हतं. आणि ज्यावेळी विवेक आणि स्थैर्य आलं त्यावेळी सांगणारे गुरु नव्हते. म्हणून आम्ही तुम्हाला सगळ्यांना सांगताना एवढं तळमळीनं सांगतोय, आज तुमच्याकडे गुरु आहे, आज सगळी व्यवस्था आहे. वेळ आहे तोपर्यंत स्थैर्य आणि विवेक आणा. म्हणजे आज आम्ही जी पश्चातापात पडलोय ती वेळ भविष्यात तुम्हाला कुणाला येणार नाही. म्हणून स्थैर्य पाहिजे, स्थिरता पाहिजे. आणि ती स्थिरता असेल, तो विनय असेल, ती विवेक असेल, ती एकाग्रता असेल तर मग या साधनामध्ये अडकून पडत नाही. साधन वस्तूमध्ये व्यवस्थेमध्ये आम्ही जे आहे जो है सो है असं म्हणून चालणार नाही, ते स्वीकारायला पाहिजे. जो है सो है म्हणायचं आणि एक वस्तू नसली तर मग कशा होत असेल तर उपयोग. नुसतं तोंडानं म्हणून काय करायचं? म्हणून इतकी एकाग्रता पाहिजे. त्या रावणाची भक्ती शांतीनाथ भगवंतांची आशय चुकीचा होता. आशय चुकीचा असून सुद्धा एकाग्र बुद्धीने त्याने भक्ती केला.
त्यावेळी भक्ती तिची मोडावी, ती साधना तिची तुटावी. कारण ही जर विद्या त्याला प्राप्त झाली तर प्रभू रामचंद्रांच्यावर रावणाचा विजय होईल, आपला पराजय होईल अशी शंका त्यांनी अंगद, सुग्रीव ह्या लोकांची होती. लक्ष्मणाची सुद्धा होती. पण प्रभू रामचंद्रांना याची भीती नव्हती. का नव्हती? प्रभू रामचंद्र शाही समेदृष्टी निशंकित अंगाचं पालन करत होते आणि ते समेत दृष्टी असल्यामुळं माताजी त्यांना 7 भयांच्या पासून ते दूर होते. त्यामुळे त्यांना परविद्येचा प्रभावाचा भीती का नव्हती, कारण त्यांच्याकडे स्वविद्येचा प्रभाव होता. आणि ज्याच्याकडे स्वविद्येचा, ज्यांच्यावर वितराग भगवंतांचा प्रखाड प्रभाव असतो, ते बाहेरच्या विद्येला भीतच नाही. आणि भीणं म्हणजे आमच्या सम्यक दर्शनाची कमकुवतता आहे. भ्यायचं नाही. सांगितलं की कोण काय पाहिजे त्याला टाकू दे, काय पाहिजे ते बोलू. त्या शक्तीपेक्षा माझ्या भगवंतांची शक्ती आणि माझ्या भगवंतांच्या शक्तीला स्वीकारल्यानंतर जी माझी शक्ती आहे ती ह्याच्यापेक्षा मोठी आहे. कारण ह्या सगळ्यावर विजय मिळवलेले माझे भगवंत आहेत आणि ज्याच्यावर सगळ्यांच्यावर विजय मिळवलेले भगवंत माझे आराध्य आहे. मग नाही त्राता जगत्रे वित्रागात पुरोदेव न भूतो न भविष्यति. 3 लोकांमध्ये सगळ्यांना तारणारा आणि शरण देणारा आणि शरण गेल्यानंतर सगळ्यांचं जीवन सुखी आणि आनंदीमय बनवण्यासाठी जो सामर्थ्यशाली जीव आहे तो कोण आहे? वितराग भगवान. ते कोण आहे? मग अशी वितराग भगवंतांच्या छत्रछायेमध्ये आणि त्यांच्या आभामंडळामध्ये मी असताना मला एक परद्रव्य, या परप्रभावी परविद्या, ही संमोहनी विद्या, ही सगळी मला काय करू शकते? काही करू शकत नाही. एवढा विश्वास, एवढी दृढता, एवढी श्रद्धा आपल्यात असली पाहिजे. आणि ती जर असेल काही, आणि ती श्रद्धा, ती दृढता प्रभू रामचंद्रांच्या मध्ये होती. त्यामुळं प्रभू रामचंद्रांच्या कानावर हे शब्द पटले की बहुरूपिणी विद्या सिद्ध करण्यासाठी आणि ती सिद्ध माझा पराभव करण्यासाठी रावण शांतीनाथ भगवंतांची पूजा करतोय. पण त्यांना त्याचं वाईट वाटलं. त्यांना उलट आनंद झाला की राम सुद्धा तीर्थंकरांची आणि जिनेंद्र भगवंतांची पूजा करतो. पण या बाकीच्यांचं मन चलबिलीत झालं. जर त्याला ती विद्या प्राप्त झाली तर प्रभू रामचंद्रांचं नुकसान होईल, म्हणून त्याच्या विद्या प्राप्ती न होण्यासाठी अत्यंत त्याला काय केले? उपसर्ग किंवा त्रास या सगळ्यांनी दिला. किती त्रास दिला दुर्कर्मेनं? तर त्या मंदोदरीलाच रूप हिने घेतली विद्याधराचं. या सगळ्यांनी कोणाचं रूप घेतलं? मंदोदरीचं रूप घेतलं. तिची केस विस्कटलेली, तिचा ब्लाऊज फाटलेला, तिचे कपडे विचित्र अवस्थेत करून हे सगळं म्हणजे माझ्यावर माझ्या चारित्र्याचं हनन करायला आले. आणि हे मग पतीश्वर लंकेश्वर मला वाचवा वाचवा म्हणून स्वतःच्या पत्नीनं त्या रावणासमोर आक्रोश निर्माण केला. तरी सुद्धा त्या रावणाचा, त्या लंकेश्वराची दृष्टी त्या शांतीनाथ भगवंतांच्या प्रतिमेवर हटली नाही आणि मनामध्ये बाहेरच्या गोष्टीचा प्रभाव झाला नाही. जर एवढ्या आक्रोशामध्ये त्यांच्या भक्तीमध्ये अडथळा आला नाही, त्या साधनेमध्ये अडथळा आला नाही, आणि आपण विकल्प कशाचा करतोय? पुस्तक नाही, घंटा वाजायला लागले, त्या स्पीकरचा आवाज यायला लागला,
ती माणसं बोलायला लागल्या ही आपण लगेच अस्थिर होतो. म्हणजे आम्ही या बाह्य व्यवस्थेत अडकलो. हे असेल तर मला चांगलं आहे, हे नसेल तर मला चांगलं आहे. काही माझ्या साध्या साध्या गोष्टींचा जर आम्ही सहनशीलता आमच्याकडे जर नाही आली, जी माझ्याकडे पण नाही, पण ती जर नाही स्वीकार केला आम्ही तर उद्या उपसर्ग कसं सर आक्रोश परिचय आमच्या नावानं आमची शत्रू विचाराची लोक जर आमच्याकडून आक्रोश करायला लागले तर ते आम्हाला सहन कसं होणार. आणि ते सहन नाही झालं तर मग ही 4 प्रकारच्या आराधना आम्ही स्वीकारणार कसं. आणि या 4 प्रकारच्या आराधनेला स्वीकारल्याशिवाय स्वरूपाची आणि स्वभावाची प्राप्ती होणार कसं. म्हणून साधन नाही, साधना आवश्यक, मात्रा बरोबर. साधन या व्यवस्थित आपण जाणार नाही, आम्हाला स्वतःच्या स्थैर्यतेची साधना. म्हणून 22 परीक्षात हे आहे सरळ सरळ महाराजची अज्ञान परिचय एक आहे, ते सुद्धा सहन करण्याची ताकद पाहिजे, ती सुद्धा बोलण्याची आपल्याकडे समजून घेण्याची ताकद पाहिजे. काल प्रवचनात एक बोलता वाक्य आलं की स्वर्गातले देव म्हणून चौकारावले. जी तुम्ही व्यवस्था सांगत होता ती पंचम काळातली होती, आणि पंचम काळामध्ये स्वर्गातले देव मध्य लोकांमध्ये येऊ शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी देवगतीतले देव म्हणायचं, देवानी चौकाला म्हणायचं, सोडून द्यायचं. जर आमच्या आणि तुमच्या तोंडातून स्वर्गातले देव पंचम काळात पृथ्वीवर येतात हे जर ऐकून समोरच्यांची जर श्रद्धा बसली तर प्रत्येक जण स्वर्गातल्या देवाला मदत मागायला खाली बोलवते. आणि ते वचन जिनवानीच्या विरुद्ध आहे हे जर कोण सांगत असतील तर ते आनंदानं सहन करण्याची ताकद असणे म्हणजे अज्ञान परिचयाला आपण जिंकलो. आणि ते अज्ञान परिचय जिंकल्यानंतर आमच्या ज्ञानाची वृद्धी होत जाते. नाहीतर एक गोष्ट चुकीची बरोबर सिद्ध करण्यासाठी अनेक चुकीच्या गोष्टींचा आधार आपल्याला घ्यावा लागतो. आणि म्हणून या 4 प्रकारची आराधना त्याचं स्वरूप समजावून घेतल्यानंतर त्याला आचरणात आणल्यानंतरच त्याचं फळ मोक्ष आहे. झाड मोठं झाल्यावरच फळ लागणार, झाड लावल्यावर फळ लागणार नाही. काय सांगितलं राहुल? झाड लावल्यावर फळ मिळणार नाही, झाड जिवंत राहिल्यावर मोठं झाल्यावर त्याचं फळ आनंद खायला मिळणार. हे आम्ही वाचा लागलोय म्हणजे नुसता झाड लावा लागलोय. मग एक जण प्रत्येक वर्षी त्याच खड्ड्यात वृक्षारोपण करतात. एक जण एकाच खड्ड्यात 10 वर्ष वृक्षारोपणच करतात. ते झाड वाढतच नाही, ते मरून जाते. तसं आम्ही 10 वेळा आज श्रुतमती माताजींच्या निमित्तानं, भविष्यात स्वभावमती माताजींच्या निमित्तानं आणि भविष्यात आणि कुठल्या तर साधू संतांच्या निमित्तानं आम्ही मरणखंडिका नुसता वाचायचं लागलोय. म्हणजे आमची पण अवस्था एकाच खड्ड्यात झाडच नुसतं लावा लागलोय. एकाच जातीचं आंब्याचं झाड, आंब्याचं झाड, आंब्याचं झाड, मरणखंडिका, मरणखंडिका, मरणखंडिका. पण त्याचं फळ कवा खाणार? एकता तर ते झाड, एक तर झाड वाचवायला पाहिजे, त्या झाडाला वाढवायला पाहिजे तर फळ मिळणार. एकदा तरी आम्ही वाचलेलं आम्हाला समजलं पाहिजे, समजलेलं स्वीकारलं पाहिजे, तरच आम्हाला त्याचं फळ चांगलं मिळणार आहे. आणि मग याचं फळ काय? मोक्ष.
ह्या 4 आराधनेचं फळ काय? मोक्ष. आणि त्याचा आनंद एकदा जर आला तर मग फार वेगळा आहे. सरपंच बाई, आंब्याचा सीजन असतो की तुमचं पोरगं लहान होतं आणि आंब्याच्या सीजन मध्ये तुम्ही आंब्याचं आमरस करत होता. ते इतकी सुंदर भीमादादानं आंबा आणला होता की ती वास घेऊन त्या पोरग्याला ते खावंस वाटलं. त्याला वास कुठला येत होता? ते आंबे पिळून तुम्ही टाकलेल्या सोलपाट आणि त्या कुईचा वास येत होता. आणि ते पोरग जाणार आणि ते सोलपाटच चाटत बसावं लागलं. तुमचं कुईच चाटलं. 2-3दा तुमच्याही लक्षातच आलं नाही. त्याच्या हातात नुसतं तुम्ही काय लागलाय? ते कुई आणि सोलपाट साल काढून घ्या लागला. तुम्ही जेवढं काढून घेतलं ते पोरगा आणि जरा तेच खायचा आणि चाटायचा प्रयत्न करायला. मग तुम्हाला 5व्यांदा लक्षात आलं त्याच्या हातात ते काढून घेतला नाही तुम्ही. आता 5व्यांदा तुम्ही ज्या पातेल्यातला आमरस आहे ते आमरस काढला, बोटाला घेतला आणि आता त्याच्या जिभीला आणि वठाला तोंडात लावला. आता तुम्ही त्या पोरग्याला हे टाक आणि हे खा म्हणायला सांगायची गरज लागते का? काय करते ते पोरग? कुई आणि साल टाकणार आणि काय खाणार? खाणार नाही. असं कित्येक महाराज येऊन तुम्हाला सांगितलं. हे साल आणि कुई म्हणजे पूजा करणं. गुरुजी किती जण सांगितलं हे आता हे सोडा, जरा हे करा, आता जर हे सोडा, हे आम्हाला त्याच्यातलाच रस आनंदाचा. पण एकदा फक्त साधनेचं आमरस चाटून बघा. परत या श्रावकांच्या क्रियेमध्ये आम्ही लय अडकून पडणार. आम्हाला साधू व्हायची भाव. नक्की त्या आंबा परिपक्व, जो आंब्याचा गर आहे तो परिपक्व व्हायला ती साल आणि ती कुईच निमित्त आहे. पण आता परिपक्व आंबा झाल्यानंतर कधी तर त्या सालाला आणि त्या कुईला बाजूला व्हावं लागेल आणि तो गर खायला पाहिजे. हे जर वेळेत काही लक्षात आलं तर साल पण कुजणार आहे, गर पण कुजणार आहे आणि कुई पण किडणार. कधी तर विविधही आम्हाला गर खायची इच्छा व्हायला पाहिजे. आंबा म्हणजे गर आहे, आंबा म्हणजे साल नव्हे, आंबा म्हणजे कुई नव्हे. हा जो वास यायला लागलाय तो वास त्या कुईचा नव्हे, त्या सालीचा नव्हे, त्या गरज आहे. आणि त्या गराच्या सानिध्यात ही साल आणि कुई असल्यामुळं त्याचा थोडा वास आलाय. जर सालीचा आणि कुईचा वास एवढा सुंदर असेल, त्याला चाटल्यानंतर एवढा आनंद येत असेल, तर साक्षात आंबा म्हणजे गर खाल्ल्यानंतर किती आनंद येईल. गर खायची इच्छा आहे, परंतु गर कशात आहे ते लक्षात येणार. ते सालीचा अडकून बसले. म्हणूनच ही वाचायला पाहिजे आणि वाचल्यानंतर समजावून घेतलं पाहिजे. नाहीतर परत माताजी आता गर खायची वेळ आहे, आता आंबा खायची वेळ आहे. आता त्या गर आणि आंबा खायच्या वेळेत आणि लक्ष सालीवाल्यांच्याकडे गेलं, या कुईवाल्यांच्याकडे जर गेलं तर मग आपल्याला सुद्धा आंब्याचा आनंद येणार नाही. म्हणून झाड लावून उपयोगाचं नाही. झाड लावण्याबरोबर त्याला जगवणं, जगवून त्याला मोठं करणं आणि मोठं केल्यानंतर त्याचं फळ. मग ते फळ काय आहे तर इथं सांगितलेल्या 4 आराधनेच्या स्वाध्यायाचं फळ स्वरूप आणि स्वभावाची प्राप्ती आहे. आणि त्या स्वरूप आणि स्वभावाच्या प्राप्तीचं फळ मोक्ष आहे. ते मिळालं पाहिजे. आणि ते जर मिळालं नाही तर मग काय उपयोग नाही असं मी सांगलो नाही.
असं महाराज सांगणार अमित गती आचार्य. त्यांनी जे थोडक्यात सांगितलं त्याचं फक्त जरा मी विश्लेषणपूर्वक मला जेवढं कळतंय तेवढं सांगितलं. पण हे फक्त कळलंयच, अजून वळायला पाहिजे. नुसता कळून चालणार नाही, पुढं तर नाही, हे कळलंय पण टीव्ही नाही वळवलं तर आणि खड्ड्यात जाणार आहे. नुसता कळून चालणार नाही. आमचा एक भक्त आहे खंडेराजुरीचा रावसाहेब चौधरी, त्याचं एक वाक्य आहे. तुम्हाला 2012 काय 13 काय 14 हे वाक्य सांगितलं होतं. मी अजून लक्षात ठेवतो. कुठल्याही वस्तूचा आनंद केव्हा येतो? संदेश, कुठल्याही वस्तूचा आनंद केव्हा येतो? मला मस्त ऐश्वर्या राय आवडते, पण ती परवडायला पण पाहिजे. ऐश्वर्या राय आवडते म्हणून तिला घराकडे दिलं तर महिन्याला 1 एकर विकायला लागल. बरोबर आहे. कुठली वस्तू आणि कुठली व्यक्ती नुसता आवडून चालत नाही, ती परवडायला पण पाहिजे. आणि परवडून पण चालणार नाही, आवडायला पाहिजे. जी वस्तू आवडते आणि परवडते हे दोन्ही एका ठिकाणी असते, त्याच वस्तूचा त्या व्यक्तीचा आनंद येतो. चंद्रभूसागर महाराज फक्त आवडतोय गुरुजी, पण परवडायला पाहिजे. आवडणं आणि परवडणं ह्या दोन्ही गोष्टी जोपर्यंत एकत्रित येणार नाही तोपर्यंत ती व्यक्ती ती वस्तू व्यवस्थेचा आनंद येत नाही. तसं मला मुनिपद तुम्हाला आवडते की आवडत नाही? ऐकू येत नाही. श्रीपाल भैया मुनिपद आवडते की नाही? मग परवडत नाही म्हणून अजून घेतलो ते. आवडायला पण पाहिजे आणि परवडायला पण पाहिजे. तसं मरण करणे का नुसता आवडून चालणार नाही, ती परवडायला पाहिजे. आणि नुसता परवडून चालणार नाही, त्याची आवड पण पाहिजे. म्हणजे नुसता क्रिया पण करून चालणार नाही, ते भाव पण व्हायला पाहिजे. नुसता भाव होऊन चालणार नाही, क्रिया पण व्हायला पाहिजे. त्यावेळेलाच त्याचा आनंद अत्यंत येतो. म्हणून ह्या पंचपरमेष्ठीची पूजा, ह्या पंचपरमेष्ठीची भक्ती, मी नमस्कार, याच्या आराधनेचं फळ मला चांगलं मिळावं आणि ते फळ म्हणजेच मोक्षाची प्राप्ती व्हावी म्हणून या ठिकाणी केली. मी ग्रंथकाराला प्रश्न केला आहे खाणं की ग्रंथ की आदि में मंगलाचरण क्यों किया जाता? वास्तविक 3 प्रकारचं मंगलाचरण असतं. आदि, मध्य आणि अंत, 3 प्रकारचं मंगलाचरण. बरोबर. तुमची सुद्धा 3 प्रकारची लग्न व्हायला पाहिजे. गुरुजी आयुष्यातून 3 लग्न केली पाहिजे. तुमची किती लग्न झाले? आयुष्यात 3 लग्न होतात, लक्षात ठेवा. त्याला परिपूर्ण जीवन म्हणतात. आमची 2 झालीत, तुमची पण 2 झाली. आम्ही एका लग्नापासून वंचित राहिलो आणि तुम्ही एका लग्नापासून वंचित राहिलो. पण आम्ही ज्या लग्नापासून वंचित राहिलो त्याच्यामुळे आमचं कल्याण झालं. आणि जे कल्याण करणारं खरं लग्न आहे त्याच्यापासून तुम्ही वंचित राहिला म्हणून अजून दुःखी. उपनयन संस्कार हे सुद्धा एक लग्नच आहे. कोणाबरोबर? धर्माबरोबर. उपनयन संस्कार, मौजी बंधन एक लग्न आहे. मंगलाष्टक म्हणतात की नाही? मौजी बंधनच्या वेळेला म्हणतात ते एक लग्न. दुसरं लग्न तुम्ही जे केलंय ते तेव्हा पण सावधान मंगलाष्टक म्हटलं की नाही? ते 2 लग्न. तिसरं लग्न गुरूंच्या हस्ते, परत मस्तिष्कावर संस्कार म्हणजे दीक्षा
दीक्षा सुद्धा एक प्रकारचं लग्नच आहे. ते लग्न पहिला लग्न केलं ते धर्माशी, मी आयुष्यभर चांगलं राहणार. दुसरं लग्न केला ते तुमचा दुसरा पुरुषार्थ, तिसरा पुरुषार्थ कुठलं? धर्म पुरुषार्थ, अर्थ पुरुषार्थ, काम पुरुषार्थासाठी केला. आणि चौथं तिसरं जे सांगितलं ते लग्न म्हणजे आत्म्याच्या स्वरूप आणि स्वभावाशी एकनिष्ठ राहण्याचं तिसरं लग्न. हे तिसरं लग्न व्हायला पाहिजे. दुसरं नाही झालं तर काही फार मोठं नुकसान होणार नाही, जे आम्ही केलं नाही ते. पण पहिलं आणि तिसरं ही दोन लग्न जीवनामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून 3 मंगलाचरण असतात. कुठलं कुठलं? आदि, मध्य, अंत. तुमचे किती मंगलाचरण झाले? आता तर 1 म्हणला, आता 2 म्हणताय. सारखं किती बदलताय? आता मगाशी किती म्हटला आणि आता 2 का? म्हणजे तुमच्या लक्षातच नव्हते. मग आता तिसरं मंगलाचरण लवकर, माझं तिसरं मंगलाचरण लवकर व्हावं असं तुम्ही भाव करा. काय म्हणते दीदी? माझं तिसरं मंगलाचरण व्हावं असं तुम्ही भाव करा. आम्ही भाव करून होणार, तुम्हीच करायला पाहिजे. हे तर एक पहिलं मंगलाचरणाचं विश्लेषण होतं. मग तिथं सांगता ग्रंथ की निर्विघ्न समाप्ति, नास्तिकता का परिहार और शिष्टाचार का प्रतिपालन हेतु मंगलाचरण किया जाता है. कशासाठी मंगलाचरण करायचं असतं? तुम्ही पूजा करताना मंगलाष्टक का म्हणता? तर इथं सगळ्यात अर्थ सांगितला ग्रंथ निर्विघ्न समाप्ती, म्हणजे जे कार्य आपण हातात घेतलोय त्या कार्याला आनंद समाप्ती होण्यासाठी मंगलाचरण करायचे. दुसरं कारण काय? नास्तिकता का परिहार. म्हणजे ग्रंथ वाचल्यावर नास्तिकता म्हणजे अश्रद्धा, नास्तिकता म्हणजे अश्रद्धा. ही जी मिथ्यात्वाच्या ठिकाणी अश्रद्धा देतात ना, तो शब्द मला शक्यतो जरा टोचल्या देत होतो. मिथ्यात्वाच्या ठिकाणी अश्रद्धा नसतं, मिथ्यात्वाच्या ठिकाणी विपरीत श्रद्धा नसतं. अश्रद्धा म्हणजे नास्तिकची वस्तू, त्याची चांगली पण श्रद्धा नाही, वाईट चुकीची पण श्रद्धाच नसते. मिथ्यात्व म्हणजे चुकीची श्रद्धा, सम्यक्त्व म्हणजे चांगली श्रद्धा, समीचीन श्रद्धा, आणि नास्तिक म्हणजे त्याची श्रद्धाच नसते. आम्ही वितरागी भगवंतांना मानतो, आमची श्रद्धा ऐकत नाही, समीचीन. वितरागता सोडून अन्य ठिकाणी मानतात ते मिथ्या श्रद्धा. कुठली श्रद्धा? आणि आम्ही कुठला देवच मानत नाही. वितराग पण नाही, सराग पण नाही, काय नाही. या जगात देव या नावाची वस्तू आणि देव या नावाची व्यक्ती आणि धर्म या नावाची वस्तूच नाही, असं जे असतात त्यांना काय म्हणतात? नास्तिक. मग हा जो ग्रंथ वाचायला लागलोय, ही जी पूजा करायला लागलोय, मी जे माझं धार्मिक अनुष्ठान करायला लागलोय ते चांगल्या पद्धतीने पार पडावं, मग पहिला उद्देश. दुसरा उद्देश काय? नास्तिकता. नास्तिकता म्हणजे माझ्यात जी श्रद्धा नाही ती श्रद्धा जाऊ दे, जी श्रद्धा नाही ती श्रद्धा येऊ दे. जे चुकीच्या गोष्टी माझ्यातून निघू दे आणि चांगल्या गोष्टी येऊ दे. बरोबर आहे का चुकीचं आहे? मग येतात काय आपल्यात? पूजा करताना राग द्वेष जाऊ दे म्हणून पूजा करतो, पण पूजा करताना राग द्वेष वाटतात की नाही? चटई इकडे झाली, चटई तिकडे झाली, येतात की नाही? देशमानी का की येते की नाही? कमी झालं. अजून बारीक राहिलेली लोक राहिली, अजून चौका ज्यांचा आहे त्यांची लोक राहिली तरी
माझ्या पोरीकडे घ्या की, माझ्या पोरीकडे डाळ घ्या की, माझ्या पोरीकडे घ्या. अगं जी पोरगी सकाळचं स्वयंपाक केल्या ती तर होऊ दे की. खप्प राहायचं तिथं पहिला चौकीवाले मग तुमचं. असं राग द्वेष इथं आल्यावर काय व्हायला पाहिजे? कमी व्हायला पाहिजे. इथं मला काय कळलं पाहिजे? शिस्त, अनुशासन. एक राग कमी झाला. पोरगीला बोलवलंच होतं घेऊन जाण्यासाठी, पण आता पोतीतल्या लोकांचं प्रेम आणि पोतीतल्या बायकांनी घातलेलं जेवण एवढं चांगलं वाटायला लागले. आता पोरगीच्या घराकडे जायलाच नको वाटलं. आता पोरगीला म्हणले मला इथं आनंद यायला लागलाय, मी आता इथनं सोडून जाणार नाही. तिचं ती जाते. हा म्हणजे मला न्यायला ये म्हणजे असं सांगितलं होतं, दर्शन होईल असेही चांगला होता. असं सांगण्याचा उद्देश एकच आहे की शास्त्र वाचल्यानंतर आपली अज्ञानता कमी झाली पाहिजे, आपल्या ज्ञानाची वृद्धी झाली पाहिजे, आपल्यातल्या चुका कमी झाल्या पाहिजेत. 100% सुटणार नाही पंचमकाला, नाहीतर मग तुम्ही आणि मी पण भगवान होईल. मग इतिहास बदलेल, तुम्हाला पण मोक्षाची प्राप्ती होईल, स्त्री पर्याय, आणि मी पण इतिहास करेन. पंचमकाळात मोक्ष झाला ते काय वर्तमानमध्ये शक्य नाही, संपणार नाही, पण कमी झाला पाहिजे, त्याची ताकद कमी झाली पाहिजे. तरच या शास्त्राच्या मंगलाचरणाचे भाव, या नास्तिकतेचा परिहार. आणि पुढे काय सांगितलं? शिष्टाचाराचं पालन. शिष्टाचार म्हणजे काय? जे आपण 2-3 दिवस मुलाच्या प्रतीकमध्ये विनय, शारीरिक विनय, मानसिक विनय, वाचनिक विनय, आपल्यापेक्षा मोठ्यांचा विनय, आपल्यापेक्षा बारक्यांचा विनय, चतुर्विध संघाचा विनय, हा जो शिष्टाचार आहे त्या शिष्टाचाराचं पालन करण्यासाठी या ठिकाणी मंगलाचरण केलं जातं. पण बहुतांशी लोकांच्या मनात ग्रंथ वाचल्यानंतरच एकमेकांचा शिष्टाचार करायचं विसरतात, आणि मी मोठा तो मोठा या अहंकाराला पण अडकून पडतो. लक्षात प्रतीक, तुमच्या शेतात भाग आंब्याचं झाड बी आहे का? आहे ना? त्याला आंबं लागल्यावर आंब्याचं झाड खाली वागते का असं ताट होते, वर जाते का होते? ऐकूया ना, पाटलाच मी विचारायला लागते, सांग की खाली वागते. तसं आपल्या धर्म आल्यानंतर, धर्माची फळं लागल्यानंतर, ज्ञानाची फळं लागल्यानंतर मग आपले झाड असं वाकलं पाहिजे का असं टाकलं पाहिजे? काय पाहिजे? जिवंत माणूस वागतो, मेलेलं मड टाकतं. मग आपल्याकडे धर्म असेल, आपल्याकडे ज्ञान असेल, आपण रोज महाराजांच्या सान्निध्यात आहे, आम्ही भगवंतांच्या सान्निध्यात आहे, आणि भगवंत आमच्या तुमच्या आम्ही भगवंतांच्या सान्निध्यात रोज आलो तर आमच्यातला अहंकार, गर्व, क्रोध, कशा, लोभ, मोह कमी झाला पाहिजे का वाढला पाहिजे? तुम्ही आमच्या सान्निध्यात आल्यावर कमी व्हायला पाहिजे का वाढायला पाहिजे? तसं दिसतंय का? तसं वाटतंय? तसं होत असेल तरच मी दीक्षा घेऊ, भगवंतांची पूजा आराधना करतोय, ते जर फळ मिळाले, आणि तुम्ही आमच्या सानिध्यात येऊन तुमच्यात हे जर परिवर्तन होत असेल तरच त्याचं फळ आहे, नाही तर राहुल मामा मग फळ नाही. झाड नुसताच वाढणार. काही झाड असे नुसता वाढतात, नुसता दिसायला चांगली असतात, येणाऱ्या जाणाऱ्याला सावली देतात, पण फळ एक पण लागत. मामी असा लागले की घरातल्या घरात राहुल मामाचं नाव घेतल्यावर. पण काही झाड
वाढत पण नाही, फळं पण देत नाही, सावली पण देत नाही. काही झाडं नुसता सावली देतात पण फळं देत नाही, पण काही झाडं सावली पण देतात, फळं पण देतात आणि सुगंध पण देतात. आपल्याला काय व्हायचं आहे? कुठल्या नंबरचं झाड व्हायचं आहे? मामीला सोडायला पाहिजे तरच 3 नंबरचं झाड, नाही तर मग 2 नंबरचं. नुसतं सावली द्यायचं आणि मोठं व्हायचं. फळं काय लागणार नाही, सुगंध येणार नाही. आणि हे 3-4 कार्य होत असतील माझ्या जीवनात तरच मरणकंडिका किंवा अन्य कोणत्याही ग्रंथांचा स्वाध्याय करून माझा फायदा आहे. नाहीतर मी जर माझ्यात उतरलं नसेल तर मी फक्त कुठला झाड आहे? नुसता वाढून तुम्हाला सावली देणार झाड आहे, पण फळच लागत नसेल तर काय होतं? लोक येतील, तासभर झोपतील, निघून जातील. सावली देणाऱ्या झाडाखाली लोक तासभर फक्त विश्रांती घेतात आणि सावली बरोबर फळ देणाऱ्या झाडाखाली लोक जेवायला पण बसतात, जेवतात पण, झोपतात पण, विश्रांती पण घेतात. त्या झाडाला सोडायची इच्छा होत नाही. तसं आपल्याला हे शास्त्र वाचल्यानंतर, हे धर्म स्वीकारल्यानंतर, हे धर्म कार्य करत असताना याचा आनंद आला पाहिजे. आणि त्या आनंदाचं फळ शांती, सुख आणि समाधान असलं पाहिजे. ती सगळी फळं, तो सगळा सुगंध, तो सगळा आनंद तुम्हाला आम्हाला मिळू दे आणि झाड आमचं वाढू दे, पण लोकांना सावली पण देऊ दे आणि फळं देणारं झाड आपल्या जीवनात येऊ दे. एवढीच मंगलमय भावना भगवंतांच्या चरणी करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नहीं मंगल गावे. ओम नमः सबको क्षमा, सबसे क्षमा.